गती प्राप्त करायची नाहीये। यापुढील होणारा सामना भरत स्पोर्ट्स बेडीसगाव विरुद्ध जय मल्हार तुते संघ। जय मल्हार तुते संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी पाचारित केले गेलंय। भरत स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात करण्यासाठी मैदानात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत प्रवेश करतील पंच निरंजन सावंत सर आणि पंच जतीन भुयार सर। सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी दसई प्रीमियर लीग सन 2021 ही भव्य दिव्य स्पर्धा। या स्पर्धेचा हा 8वा दिवस आणि या 8व्या दिवसातला हा चौथा सामना रंगला जाईल तो भरत स्पोर्ट्स बेडीसगाव विरुद्ध जय मल्हार तुते संघ। तर दोन्ही संघांचे 12वा खेळाडू तुते संघाचा 12वा खेळाडू इथे हजर झालाय। भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाचा 12वा खेळाडू विथ किट असावा लागेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल। बेडीसगाव संघाचा 12वा खेळाडू आपल्यामध्ये हजर झालाय, पण तो पूर्ण किट मध्ये नसल्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी मिळावी लागेल, स्वीकारावी लागेल। दोन्ही संघांच्या माफ करा बेडीसगाव संघाच्या चेहऱ्यावर हास्य येतंय की ईश्वर सत्य पुढे नाईलाज आहे। थँक्यू सो मच। 2 धावांची पेनल्टी बी स्कोररला सांग की आपण 2 धावांची पेनल्टी याची नोंद घ्यावी। हॅलो 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 एक अप्रतिम सामना आपण या अगोदरचा पाहिला। केलेला आवाज दे थोडासा फक्त बस। आणि याचे सेल कुठे दुसरे याचे। हॅलो थँक्यू सो मच। यावेळेला जय मल्हार तुते या संघाकडून स्ट्राईकला येतो तो बॅट्समन शाहरुख आणि नॉन स्ट्राईकला येतो सचिन। भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाकडून स्ट्रायकर बॉलिंगच्या भूमिकेत असेल बॉलर रोहन। एक चांगला बॅटल पाहायला मिळाला। या अगोदरचा सामना आपण पाहिला सन्माननीय ओमी शिटे सर यांच्या मुखातून आपण एक वर्णन पाहिलं की एक अपेक्षित सामना होता। लीग स्टेजला असे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला हे सामने आपल्या समोर येतात, आपल्या समोर हा सामना पाहिला गेला त्यावेळेस क्रिकेटचा मनमुराद आनंद आपल्याला लुटता आला। एक मनस्वी आनंद ज्याला म्हणतो। एक उत्तम क्रिकेट काय असतं, क्रिकेटमध्ये संघर्ष काय असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यावेळेला मागच्या सामन्यातून पाहायला मिळाली। रमेश स्पोर्ट्स साटगाव आणि एजे स्पोर्ट्स पाचसे या संघादरम्यान। वळूया या सामन्याकडे। बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे लेफ्ट आर्म विकेटचा मारा करेल। फुल टॉस चेंडू पहिल्या चेंडूला धाडलाय। या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार आणि येतोय हा पहिला वैला खणखणीत चौका। चला थँक्यू सो मच। व्हॉलंटियर्स बॉल द्यायचा आहे। 35 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपली पाहिजे। बेडीसगाव संघ क्षेत्ररक्षण करताना आपण याची दखल घ्यायची आहे। आपला टाइम काउंटिंग सुरू झाले। 35व्या मिनिटाला आपला शेवटचा चेंडू पडून पूर्ण झाला पाहिजे। पहिल्या चेंडूवर रोहनच्या खरपूस समाचार घेतला बॅट्समन शाहरुख यानं। 95 प्लस म्हणजे 100च्या आसपास धावा उभारू शकतो हा कर्णधार रोहनचा विश्वास। यावेळेला त्या विश्वासाच्या दिशेने ही वाटचाल होताना पाहायला मिळते। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर रोहन। पुन्हा शाहरुख। यावेळेला वाईड यॉर्कचा केला गेला प्रयत्न यशस्वी प्रयत्न म्हणता येईल। सुरेख कमबॅक म्हणता येईल। पहिल्या चेंडूवर जर आपला खरपूस समाचार घेतला गेला, पहिल्या चेंडूवर चौकार आला, अशा वेळेला फलंदाजाला एक हात खोलण्याची मोठी संधी निर्माण झालेली असते आणि मग अशा वेळेला जर आपण भेदक मारा केला, फलंदाजाच्या रडार पासून जर चेंडूला दूर ठेवलं तर मग मात्र या ओव्हर मध्ये आपण जिवंत आहोत, आम्ही दमखम रखते हैं याचा इशारा। पुन्हा एकदा वाईड यार्कर मात्र त्यावेळेला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून चेंडू होईल फिरा फरार। चेंडू जाईल सीमा पार। पाहायला मिळेल आणखी एक चौकार। थँक्यू सो मच। सामन्याला करायची सुरुवात। बेडीसगाव संघ 35 मिनिटं आहेत आपल्या हातात, याचा मात्र आपण करावा सतत विचार। 3 चेंडू बिनबाद 8 धावा। सुरेख फलंदाजी म्हणता येईल। पहिल्यापासून आक्रमण चढवण्याचा त्यांनी एक निर्धार केलाय आणि त्या निर्धाराला स्वप्नपूर्ती पाहायला मिळते। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे। चेंडू लेग स्टंपला पिच होतोय। पंच निरंजन सावंत यांचा इशारा येतोय आणि त्यामुळे आउटसाइड द
लेग स्टंपला जर बॉल पिच, या वेळेला रिव्ह्यू घेतला जातोय, बॉलर कॉल आहे, एलबीडब्ल्यू साठी हा रिव्ह्यू मागितला जातोय. तिसरे पंच अजित पुत्रनसर या निर्णयाचा करतील पडताळा. म्हणतात ना की लेफ्ट हँड राऊंड द विकेट आपण ज्यावेळेला बॉलिंग करत असतो अँगल मिळत असतो, परंतु या वेळेला प्रथम दर्शनी तरी आपल्याला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप दिसत होता. मात्र तिसरे पंच याचा करतील पडताळा, हा निर्णय घेतला जाईल सरांकडून. यावेळेला तिसरे पंच यांचा असेल हा सर्वस्वी निर्णय, त्यामध्ये कुणी करणार नाही इंटरफिअर. मित्रांनो, या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकदीनिशी जर उतरायचं असेल, तर प्रत्येक सामना गणिक आपला सर्वोत्तम खेळ आपल्याला दाखवावा लागेल. आणि या सर्वोत्तम खेळासाठी तुम्हाला अविरत परिश्रम करावे लागतात, एक वेगळा संघर्ष करावा लागतो. संघर्षाची नांदी जेव्हा फुजली जाते ती वाजली जाते. आणि या वेळेला पंच तिसऱ्या पंचांचा येतोय हा नॉट आउटचा इशारा. मग सांगितलं होतं निरंजन सावंत सर समोर उभे आहेत. अनेक वर्ष या क्रिकेटमध्ये ज्यांनी आपली हयात खर्च केलेली आहे, त्यांच्या लेग स्टंपच्या बाहेर पिच केला गेला होता. आणि अशा वेळेला एलबीडब्ल्यू मिळणं ही नुसती अशक्य नाही, तर सर्वात कठीण गोष्ट असते. यावेळेला फुल टॉस चेंडू, त्याचा घेतलाय कर्पूस समाचार. मीनांच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा पार, चौकार. त्याला बॉल द्यायचा. थँक्यू सो मच. सामन्याला होईल सुरुवात. मित्रांनो, जर या ओव्हरचं पृथक्करण पाहिलं तर आतापर्यंत या पहिल्या डावाची जर सुरुवात आपण पाहिली तर एक तेरे आणि एक मेरी अशी करत ही सुरुवात होत आहे. कारण पहिला चेंडू चौकार, नंतर कमबॅक निर्धाव, परत चौकार, परत कमबॅक निर्धाव, आणि या चेंडूवर मिळतोय पुन्हा चौकार. 12 या धावसंख्येवर खेळतोय हा संघ. या वेळेला लेग साईडच्या दिशेनं एक फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे. एका धावेवर मारावं लागेल समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 13 धावा. क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार मारल्यानंतर पुन्हा गोलंदाज आपल्या वरिष्ठांना उतरताना पाहायला मिळतोय. त्यानंतर निर्धाव येतोय चेंडू, पुन्हा येतोय चौकार, पुन्हा येतोय निर्धाव, पुन्हा येतोय चौकार, आणि यावेळेला शेवटच्या चेंडूवर मिळते एक धाव. 6 चेंडूंचा आतापर्यंत हा खेळ झाला. या 6च्या 6 चेंडू स्ट्रायकर बॅट्समन शाहरुखनं केलेत फेस, त्यांचा केलाय सामना. आणि अशा वेळेला या 6 चेंडूमध्ये 3 चौकार आणि एक सिंगलच्या मदतीनं शाहरुख पोहोचलाय वैयक्तिक 13 आणि संघालाही पोहोचवलंय 13 या धावसंख्येवर. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल तो भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाकडून गोलंदाज हरिकेश. सुंदर नाव आहे, अनोखं नाव आपल्याला पाहायला मिळतं हरिकेशच्या माध्यमातून. किती सुंदर गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला हरिकेशच्या माध्यमातून. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू, त्याला केलाय पूल पाहूया. यावेळेला पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखी एक पाहायला मिळेल शाहरुखच्या बॅट मधून ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 4 न पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र बिनबाद 17 या धावसंख्येवर. एकदा किल्ला लढवला जातोय. स्वतःच्या बॅटिंगवर दमदार विश्वास आहे शाहरुख याला. आणि यावेळेला पुन्हा क्रिकेटचा दाखवला जातोय क्लास. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल षटकार हमखास. थँक्यू सो मच. व्हॉलंटियर्स बॉल द्यायचा, टीम मीटिंग नको आहे. सामन्याला करायची सुरुवात. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 23 या धावसंख्येवर. आक्रमक फलंदाजीचा होतोय शंखनाद. रणशिंग फुंकलं जात आहे या सामन्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना समोरच्या संघाला जर अडचणीत आणायचं असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार हे एकमेव केला जातोय निर्धार. या षटकातला पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न. अकुट टप्प्याचा चेंडू, खराब दिशा आणि चेंडूची दशा. यावेळेला चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक सुरेख चौकार. थँक्यू सो मच. या चेंडू नंतर संघाची धावसंख्या होती ती 27 आणि वैयक्तिक 27 या धावसंख्येवर देखील खेळतोय शाहरुख. 9 चेंडूंचा खेळ झाला मित्रांनो. या 9 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते जय मल्हार तुते या संघाकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये तैनात, त्यामुळे चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक सलग पाहायला मिळतोय हा दुसरा चौकार.
या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र बिनबाद 31 धावा. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते हरिकेशच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा मोजाव्या लागल्यात. 3 चौकार आणि एक उत्तुंग षटकार पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा स्टेप आउट केलं गेले, पुन्हा खेळला गेला मिडांच्या क्षेत्रात आणि चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा आकाशाला सलामी देताना उत्तुंग षटकार. तर या वेळेला शाहरुख नावाचा फलंदाज नाव ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतोय. एका आक्रमक स्वभावाच्या लाटेवर स्वार होऊन समोरच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवताना पाहायला मिळतोय. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद तब्बल 37 धावा. यावेळेला पुढून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडूची दिशा मात्र खराब. त्यावर अप्रतिम फटका. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू होईल सीमा पार. ऐकायला मिळतंय आणखी एक चौकार, माफ करा पाहायला मिळतो आणखी एक चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. चेंडू द्यायचा आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जयमल्हार तुते या संघाची धावसंख्या होतीये ती मात्र बिनबाद 41 धावा. आणि 12 चेंडूंचा सामना करताना शाहरुख नावाच्या फलंदाजानं केल्यात 12 चेंडू आणि बिनबाद 41 धावा. संघाची संपूर्ण टोटल आपल्याला आतापर्यंत इम्रान बॉल द्यायचा. इम्रान सर माफी असावी, मला वाटलं कोणीतरी छोटा इम्रान आहे. इम्रानला बॉल द्यायचा आपण. एमकडे लक्ष द्यायचं. चला मॅच बॉल आलाय मैदानात. 2 षटकांचा खेळ झाला. 41 धावांची सरबत्ती इथे रस्ताना पाहायला मिळतोय आपल्याला. जयमल्हार तुते संघ कर्णधार रोहन याच्याशी बातचीत करताना आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं होतं की आम्ही 100च्या आसपास या धावा करणार आहोत. इम्रान सर थोडस आपण बॅट बाजूला ठेवली आणि मॅचकडे लक्ष दिलं तर विशाल भोईर म्हणतायत की तुम्हाला रात्री काय चांगली ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. रात्री एक जल्लोष होईल, एक पार्टी होईल आणि त्या पार्टीचे आयोजक स्वतः विशाल भोईर असतील. 12 चेंडू 41 धावा. गडी अजूनपर्यंत एकही गमावलेला नाहीये. अभेद्य जोडी आहे. 41 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. शांततेत चालणारा कुठेतरी हा स्पर्धेचा दिवस होता. या दिवसामध्ये मात्र पहिल्या सामन्यापासून मोठ्या धावांची बरसात आपल्याला पाहायला मिळाली या मैदानावर. यावेळेस गोलंदाजी मार्कवर रवी. पहिला चेंडू या वेळेला पहिला फुलटॉस चेंडू मिडांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मात्र क्षेत्ररक्षकांचं जजमेंट चुकलं जात आहे. सीमा पार पाहायला मिळतो आणखी एक चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या 45 वर पोहोचते. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. 13 चेंडूंचा खेळ झालाय. शाहरुख आणि सचिन यावेळेस मैदानावर उपस्थित आहेत. या 13 पैकी 12 चेंडू खेळून काढले ते शाहरुखनं आणि या 13व्या चेंडूवर आपलं खातं खोलण्याची संधी मिळाली होती सचिनला. आणि पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार लागवत हम भी रखते हैं दम असा हा यलगार पाहायला मिळतोय बॅट्समन सचिन याच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू रवी याचा सामना करेल सचिन. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मात्र होते चुकी. क्षेत्ररक्षकाचा होतोय प्रतिम प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला स्वतःवर विश्वास नव्हता की काय चेंडू अडवला होता तरी त्यानंतर रिलॅक्स मोड मध्ये आपण बाउंड्रीच्या बाहेर उभा राहिलात. धावा धावून काढल्या 3. एक धाव वाचवण्यात या क्षेत्ररक्षकाला निश्चित यश आलंय. 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 48 धावा. आणि आता वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळणारा शाहरुख आहे स्ट्राईकला. चेंडूनं गाठली उंची. मात्र जजमेंट चुकलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून. एका वादळाला मात्र जीवदानाची मिळते संधी. धावा निघतील या वेळेला धावून 2 धावा आणि संघाचं शाजर होईल. मात्र इथं अर्धशतक. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 50 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला जयमल्हार तुते या संघाकडून पाहायला मिळतंय. समोर आहे भरत स्पोर्ट्स बेडीस गावचा संघ. गोलंदाजांकडे मात्र या फलंदाजींच्या आक्रमक स्वभावाला कोणते प्रत्युत्तर नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलेला फटका मिडांच्या रिजन मध्ये. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार आणि या 6 धावा.
या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 56 या धावसंख्येवर. कुठेतरी असं वाटलं होतं कमबॅक होईल, झेल सुटला गेला होता, चेंडू पडला होता, बॅट्समनच्या रडार मध्ये नव्हता, मिस टाइम शॉट होता आणि अशा वेळेला गोलंदाजाचं मनोबल वाढणं किती गरजेचं होतं. मात्र पुन्हा वारंवार ती चूक केली जाते, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये मित्रांनो. हीच ती वेळ आहे जिथं सगळं शून्य झाल्यासारखं वाटतं, त्या क्षणाला तुमचा संघर्ष खऱ्या अर्थानं पेटणं गरजेचं असतं. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, या मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा एक फटका पाहायला मिळेल आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखी एक पाहायला मिळेल, सुरेख चौकार. अजूनही या तिसऱ्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 60 या धावसंख्येवर. बिनबाद 60. कुठेतरी मानसिक दडपण घेताना पाहायला मिळतोय भरत स्पोर्ट्स असा संघ. वैयक्तिक 53 धावा, स्वतःचा अर्धशतक देखील झाला इथे पूर्ण आणि अर्धशतकानंतर थोडासा मिसटायमिंग फटका पाहायला मिळतोय. इनसाइड एज लागते, चेंडू वेगळ्या दिशेने निघून जाते. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. वैयक्तिक 54 या धावसंख्येवर पोहोचलाय तो बॅट्समन शाहरुख. बॅट उंचावून मात्र अभिवादन करावं लागेल आपल्या डगआउटच्या दिशेनं. जय मल्हार तुते संघाच्या डगआउट मध्ये मात्र यावेळेला आनंदाचं पाहायला मिळतं वातावरण. एक वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू मध्ये 54 धावांची आक्रमक खेळी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 61 या धावसंख्येवर. आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रोहन. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. या स्पेन मधलं हे दुसरं षटक आहे. पाहूया या षटकामध्ये कमबॅक होत आहे का, कारण की समोर 20च्या सरासरीनं धावा केल्या जात आहेत वसूल. पुन्हा या वेळेला वरच्या दिशेनं खेळलेला फटका, कुठल्या प्रकारची जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सगळं आलबेल चालू आहे, सगळी परिस्थिती आपल्या बाजूने झुकली आहे. अशा वेळेला धोका पत्करून संघाला पुन्हा अडचणीत आणण्याचं काम केलं जाणार नाहीये या 2 फलंदाजांकडून. वेलकम बॅक म्हणता येईल. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नाहीये. या वेळेला पुढे येऊन केला हा पूल अप्रतिम फटका. गॅप मधून चेंडू निघून जाईल, सीमा पार चौकार. सोमच्या चौकारानिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाते मात्र 65 या धावसंख्येवर. मित्रांनो हीच ती वेळ आहे, इथून संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा एक वेगळा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा लागेल, तरच मात्र समोर रडार मध्ये असणारे दोन्ही फुल फॉर्म मध्ये असणारे सेट बॅट्समन आहेत. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला शाहरुखच्या माध्यमातून. वैयक्तिक 58 या धावसंख्येवर आतापर्यंत खेळतोय केवळ 18 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शाहरुख आहे स्ट्राईकला, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र दिशा आणि टप्पा दोन्ही पाहायला मिळतात. चुकीचे पंच निरंजन सावंत सर यांच्या माध्यमातून येतोय वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 66 या धावसंख्येवर. ही अबद्ध पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. याच भागीदारीच्या बळावर अजूनपर्यंत या सामन्यामध्ये जिवंत आहोत, या सामन्यावर वर्चस्व गाजवत आहोत. या सगळ्यांचं रणशिंग फुंकलं जात आहे ते जय मल्हार तुते या संघाकडून. या वेळेला चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, कबरच्या दिशेनं खेळला गेला फटका. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून काढल्या जातात यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 68 धावा. एक उत्तर मिळत नाहीये, जे प्रत्युत्तर हवं आहे गोलंदाजांकडून. जो वेळ फाईट पाहायला मिळाला हवी ती मात्र आपल्याला कुठेतरी आपल्या बॉडी लँग्वेज मधून या सामन्यावरचं मानसिक दडपण, जे मनावरची आलेली मरगळ आहे ती स्पष्टपणे जाणवती आपल्याला भरत स्पोर्ट्स बेडीसगावच्या गोलंदाजांकडून. या षटकातला पुढचा चेंडू बॉलर रोहन याचा. पहिलं षटक 13 धावांचं निघून गेलं. आतापर्यंत चेंडू झाले ते एकूण 3 आणि या 3 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या गेल्यात, 7 धावा दिल्या गेल्यात, 1 चौकार, 1 वाईड आणि 2 धावा धावून. अशा वेळेला पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. या वेळेला चेंडू आला आतमध्ये, आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर केला हुक आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होतीये. चुकी आणि संधी दिली जाते पुन्हा जीवनदानाची जी शाहरुख नावाच्या वादळाला. या वेळेला एका धावेवर मारावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 69, 6 वर 9, 69 धावा.
अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. तर एक संघर्ष पाहायला मिळतो. गोलंदाज जीवतोड मेहनत करतोय आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये साथ. या वेळेला सचिनची झेल घेण्याची होती संधी. पुन्हा वारंवार सलग दुसऱ्यांदा होतीये ती मात्र चूक. उमेश सर मागे कालच्या दिवसात विश्लेषण करताना सांगत होतं की शहापूरचं क्रिकेट पुढे जाताना आम्हाला दिसतंय, पण शहापूरच्या क्रिकेटमध्ये एक बाजू जी आहे ती अजूनही कमकुवत आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची, फिल्डिंगची. त्या बाजूवर मात्र करावं लागणार आहे काम. मागच्या एका सामन्यामध्ये देखील आपण पाहिले होते, एका डावात तब्बल 6 झेल सुटले होते. आतापर्यंत या डावात सुटले ते 3 झेल आणि या वेळेला जीवनदानाच्या संधीचा या संधीचा पुरेपूर फायदा. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. उमेश सर आम्हाला इथपर्यंत माहिती पोहोचवतात की लास्ट मॅच मध्ये दिनेशची कॅच सोडली होती, दिनेश बसवनची, आणि ती कॅच इतकी महागात पडली की त्यानं अर्धशतक झळकावलं आणि संघाला विजयाच्या समीप उंबरठ्यावर नेऊन ठेवला. 4 षटकांचा खेळला जातो एक खेळ आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या होती ती मात्र 75. बिनबाद 75 धावा. यावेळेस आहे मैदानात ब्रेक. तत्पूर्वी मी कॉल करेल या पुढचा सामना एजे स्पोर्ट्स बादशाही विरुद्ध किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण संघ. या डावाच्या 6व्या षटकापर्यंत या दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं रिपोर्टिंग करायला आणि 7व्या षटकांती आपला होईल नाणेफेकीचा कौल. होईल ब्रेक, घेतो विश्रांती. तोपर्यंत ऐकूया डीजे कैलास. चला, विश्रांतीची वेळ संपली. थँक्यू सो मच डीजे. ड्रिंक्समॅन आपण बाहेर यायचंय. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी तैनात व्हायचंय. 4 षटकांचा होतोय खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 75 धावा. मित्रांनो, अपयशानंतर ज्यावेळेस तुम्ही यशाच्या वाटचालीनं प्रयत्न करता, यशाच्या दिशेनं वाटचाल करता, यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा येतोय कॉल आणि मोक्याच्या क्षणाला घेतलं जातं बॅटिंग पॉवर प्ले. दोन्ही फलंदाज आहेत लयीमध्ये. हे काही गडी बाद करण्यात अजूनपर्यंत यश आलं नाहीये ते भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाला. पण पाहूया, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून ते बॅटल पाहायला मिळेल का? इथून तो संघर्ष पाहायला मिळेल का? विश्वास नांगरे पाटील आपल्या एका भाषणामध्ये एका कवितेचा चांगला उल्लेख करतात आणि ते म्हणतात, दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. तो स्टार मला गाठायचा आहे, मला सत्यासाठी झगडायचा आहे, संघर्ष करायचा आहे. मग अशा वेळेला अंतराचा विचार केला जात नाही. आणि मग म्हणतात, टू फाइट फॉर द राइट विदाउट क्वेश्चन, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू हेल फॉर हेवनली कॉज. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. आणि मग ते स्वर्गीय कारण तुमच्या प्रयत्नांतून, तुमच्या संघर्षातून तुम्हाला साधता येईल. त्यावेळेस प्रयत्न करत असताना, विजय मिळवत असताना कारण द्यायची नसतात मित्रांनो. परिस्थिती अनुकूल होती का याचा विचार करायचा नसतो. परिस्थिती आपल्या विरोधात असू दे, परिस्थिती आपल्या बाजून झुकवायची क्षमता आणि सामर्थ्य मी बाळगून आहे. हा शंकरात करा, यशाच्या दिशेनं वाटचाल करा. यश मिळेल का माहित नाही, पण तुमच्या प्रयत्नांची चर्चा मात्र निश्चित केली जाईल. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न, प्रतिम गोलंदाजी. यावेळेला बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, परिणामी चेंडू निघून गेलाय. तो यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू होतोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं इथून संघर्ष पेटू शकतो. इथून तुम्हाला वेळ आहे पुन्हा मॅच मध्ये परत येण्याची. आता मनावरची जी मरगळ आहे ती बाजूला सारण्याची. आणि जर तुम्ही तुमच्या मनावरची धूळ झटकून जर निघालात ना मित्रांनो, तर तुमचा चेहरा तुम्हाला तुमच्या प्रतिमेमध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसेल. यशाचा मार्ग निश्चित जवळ असेल. पुन्हा आखूड टप्पाचा चेंडू, त्यावर केला गेलाय हुक. चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या क्षेत्रात, सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. या चौकारणीशी संघाची धावसंख्या सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 79, 79 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजी. पहिला चेंडू पडला गेला होता, उसळी मिळाली होती, अनपेक्षित उसळी होती. आखूड टप्प्याचा शॉर्ट बॉल येईल याची मात्र कोणतीही अपेक्षा केली गेली नव्हती आणि त्यामुळेच तो बॉल बीट होताना पाहायला मिळाला आपला बॅट्समन. यावेळेला पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा केला जात आहे हुक लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल बॅक टू बॅक. सेकंड फोर आहे, खडखडीत चौकार.
या चौकारणीशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 83 8 3 83 बिनबाद 83. मी मागे पण म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये एक विक्रम आहे. 98 धावांची अभेद्य भागीदारी साकारली होती शिरगाव या संघानं आणि त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल केली जाते. मित्रांनो, असं म्हणतात ना, विक्रम हे सातत्यानं मोडण्यासाठीच रचले जातात आणि रचलेल्याला देखील मोडलेल्याचा आनंद होतो. यावेळेला मिडानच्या क्षेत्रात चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाची होती एक गलती पुन्हा पाहायला मिळेल. हा सलग तिसरा चौकार. या 4 धावांनिशी पुन्हा संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 बिनबाद 87 या धावसंख्येवर. आय म्हणावं या क्रिकेटला, वो पद क्या फतेह कुशलता क्या, जिस पद पर बिखरे शूल न हो, नाविक की धैर्य परीक्षा क्या, यदि धाराएं प्रतिकूल न हो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला बहरून यायचं असतं. यावेळेला पुन्हा जोरदार केला जातोय प्रहार. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सनसनीत षटकार. अप्रतिम फलंदाजी. पहिला चेंडू मात्र आपण बीट झालात. बॅट्समन शाहरुखच्या माध्यमातून वैयक्तिक होत आहेत त्या 24 चेंडू आणि माफ करा 25 चेंडू आणि 79 म्हणजे 79 धावा. या वादळी खेळीला खरंच सलाम करावासा वाटतोय. जय मल्हार तुते संघाची धावसंख्या होती आता मात्र 93 9 3 93 धावा. अप्रतिम खेळी. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे ते 5 आणि 5व्या षटकात तब्बल 93 धावा. या वेळेला चेंडू होता अकुल टप्प्याचा मात्र त्याला कमी वेग दिला गेला. संत गतीचा स्लोवर वन चेंडू. जय मल्हार तुते या संघाकडून शाहरुख याला अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे आलं आहे. अप्रतिम. हे असतं प्रोत्साहन. मित्रांनो, आमचे उमेशवर आम्हाला नेहमी म्हणत असतात की जगामध्ये जर कोणासाठी सर्वात मोठा पुरस्कार जर कोणता असेल तर आपल्या माणसांनी आपल्या माणसांमध्ये आपल्या माणसांसमोर आपल्या माणसांमार्फत केलेला आपला माणसांचा सन्मान. आणि यावेळेला स्वतःचा संघ देतोय प्रोत्साहन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार तुते या संघाची धावसंख्या होती आहे ती मात्र 93 धावा. शतकापासून 7 धावा दूर. वैयक्तिक शाहरुख याचे 79 धावा. 21 धावा पाहिजे शतकासाठी. आणि या वेळेला सचिनचा मात्र प्रयत्न असेल की या मैदानावरचं पहिलं शतक ठोकलं जावं. शाहरुखला स्ट्राईक दिली जावी कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि हव्यात त्या 21 धावा. 79 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय आणि चेंडूंचा सामना केला आहे तो केवळ फक्त 26 आणि 26 या केवळ चेंडूंमध्ये केल्या त्या 79 धावा. अप्रतिम फलंदाजी शाहरुखच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला सचिन आहे स्ट्राईकला. बॉलिंग मार्कवर सज्ज होते रवी. पहिला चेंडू आणि या वेळेला ही अभेद्य भागीदारी तुटली जाईल 93 या धावसंख्येवर. 98 धावांच्या भागीदारीचा विक्रम होता या स्पर्धेतला आणि तो मोडण्यासाठी मात्र 6 धावा राहिल्या कमी. यावेळेला फर्निचर होते डिस्ट्रॉयड आणि त्रिफळाचीत होतोय बॅट्समन सचिन. बसतोय हा पहिला झटका आणि सचिनच्या जाण्यानंतर मात्र फलंदाजीसाठी येईल जय मल्हार तुते या संघाचा कर्णधार रोहन स्वतः. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या बोर्डवर लागली आहे ती 1 बाद 93 धावा. अप्रतिम फलंदाजी. मात्र या वेळेला या षटकामध्ये सुरुवात करताना रवी ज्यानं पहिल्या स्पेल मध्ये 20 धावा मोजल्या होत्या या षटकाची सुरुवात मात्र अप्रतिम होते. या षटकातला पुढचा चेंडू रवी याचा. रोहन आहे स्ट्राईकला आणि रोहन का आलाय वन डाऊनला त्याला माहित होतं की मी मोठे फटके खेळू शकतो. हाच तो सन्मान क्रिकेटचा. मित्रांनो, यावेळेला 1 धाव काढून सिंगल काढली जाते. सिंगलच्या मार्फत स्ट्राईक रोटेट होते. संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 बाद 94 या धावसंख्येवर. आणि आता मात्र स्ट्राईकला येईल तो 79 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळणारा या मॅच मधला सध्यापर्यंतचा तरी हिरो बॅट्समन शाहरुख. शतकासाठी संधी आहे आणि यशमेला रोहन त्याला स्ट्राईक दिल्या. या षटकातला पुढचा चेंडू पाहूया. स्ट्राईकचा या संधीचा किती फायदा उठवला जातो. आखोल टप्प्याचा माफ करा कोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर बॉल बॅट्समनला नाही का आला. इन स्विंग होत चेंडू आला आतमध्ये आणि शतकाचं स्वप्न राहिलं पूर्ण कारण या वेळेला त्रिफळाचीत होतोय 79 या वादळी खेळीवर बॅट्समन शाहरुख. माघारी परतावं लागेल.
दुसरा झटका बसतोय. 94 या धावसंख्येवर जय मल्हार तुते या संघाला एक सुरेख खेळी केली होती. या संघाला इतक्या मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करून देण्यात जर कुणाचा जास्त मोलाचा वाटा असेल तर ते बॅट्समन शाहरुख याचा. कारण 27 चेंडूंचा सामना केला. या 27 चेंडू मध्ये वैयक्तिक 79 धावांची वादळी खेळी केली गेली. पण एक विक्रम राहिला होता. तो विक्रम रचायची एक वेगळी संधी होती. त्या संधीपासून मात्र दूर गेले गेले आणि हा विक्रम मात्र अबाधित राहिला. या षटकातला पुढचा चेंडू आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव आणि 2 गडी बाद करण्यात यश आलंय. ते मात्र गोलंदाज रवी आला कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता. अशा वेळेला धावसंख्येला आळा घालणं हे खूप महत्वाचं होतं आणि ते काम बखूबी निभावलंय. ते मात्र गोलंदाज रवी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला एक संघर्ष जारी आहे. भरत स्पोर्ट्स बेरीजगाव या संघाकडून किती मोठी धावसंख्या उभारली गेली. फटकेबाजी चालू असली, अग्रेसिव्ह मोड मध्ये आपल्यावर हल्ला चढवत असला तरी अशा वेळेला आपला पेशन्स मात्र कुठे ढासळताना पाहायला मिळत नाही. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फुलटॉस घेतला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू फील्ड होतोय, थ्रो होतोय, कलेक्ट होतोय. मात्र या कालावधी दरम्यान धावा निघतायत त्या 2. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 96 या धावसंख्येवर. षटकापासून अजूनही 4 धावा दूर आहे हा संघ. या षटकातले अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. सुरेख षटक टाकला गेला आतापर्यंत रवी याच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकले गेलेत आणि या 4 चेंडू मध्ये 3 धावा आणि 2 गडी बाद करण्यात आले यश. या वेळेला फुललेंचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र वेगानं आला. बॅट संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 बाद 96 या धावसंख्येवर. या षटकातला 5वा चेंडू झालाय. या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल. रवी यानं इम्प्रेस केलाय. कुठेतरी या गोलंदाजीवर नाराज असेल क्रीडा वर्ग, या पाठीराखे समर्थक. मात्र रवी यानं या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीसाठी इम्प्रेसिव्ह कामगिरी. या वेळेस त्याच फॉर्म मध्ये ठेवताना, त्याच फॉर्म मध्ये सातत्य राखताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि डावखुर आता ज्या बॅट्समनचा फर्निचर होते डिस्ट्रॉय, त्रिफळ अचित केला जातो आणि बसतोय 3रा झटका. आणि रवी याला आपल्या गोलंदाजीमध्ये देखील बेसतोय हा 3रा गडी, हा 3री विकेट. 3च्या 3ही विकेट या त्रिफळात चित करून घेतल्या गेल्यात. यातूनच आपल्या गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. यातूनच आपल्या बॉलिंगचा क्लास पाहायला मिळतोय. परंतु थोडस उशीर झाला असं वाटतोय. मात्र मगापासून जर आपण सामने पाहिले आजच्या दिवसातले तर एक मोठमोठ्या धावसंख्या चेस होताना आपण पाहिल्यात. 6 षटकांचा खेळ होतोय. 6व्या षटकात मिळाल्या 3 धावा आणि 3 बाद झालेत ते गडी. विकेट्स मिळाल्यात. अजूनही या डावातलं शेवटचं षटक, या डावातलं अजूनही 7वं षटक येणं शिल्लक आहे. 5व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 93 धावा. 6व्या षटकात या सामन्याचं, या डावाचं संपूर्णपणे चित्र बदललं गेलं आणि बदलत्या चित्रानुसार आपल्याला चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. ते मात्र 3 बाद 96 धावा. 3 धावा दिल्या गेल्या, 3 गडी बाद करण्यात यश आलं. ते गोलंदाज रवी आला. म्हणतात ना की आपण जर सुरुवात जरी खराब झाली असली तरी तिचा अंत आपल्या पद्धतीने जर चांगला केला गेला तर सगळं चित्र आपल्या बाजूला वळत असतं. आणि म्हणून ते वळवण्याची क्षमता देखील आपल्यात असते, वळवण्याची ताकद देखील आपल्यात असते. हा पहिला चेंडू शेवटचा. यावेळेला कर्णधार रोहन याचा होते जोरदार प्रहार. लॉंगनचा क्षेत्ररक्षक बनेल बघ्याची भूमिका, कारण चेंडू निघून जाईल सीमा पार. एक क्लासिकल षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 102 या धावसंख्येवर. शतक केलं जात आहे पार. पुन्हा कर्णधार यावेळेस हेलिकॉप्टर शॉटचा होतोय प्रयत्न. शॉट क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. एका धाबेवर मानावं लागेल समाधान. आणि एका धाबेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 103 या धावसंख्येवर. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली जय मल्हार तुते या संघाकडून. या षटकातला बॉलर दीपक. पुढचा चेंडू आणि या वेळेला घुटना टेक तमाशा देख कॉमेंट्री बॉक्सला दिली जाते सलामी. पाहायला मिळतो आणखी एक उत्तुंग षटकार. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 109 धावा. आणि या वेळेला बॅट्समन योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय हा देखना षटकार. शाहरुख वादळी खेळी करून गेला, एक पाया उभारून गेला, एक मोठी धावसंख्या संघाला मिळवून गेली. आणि त्यानंतर संघाने जो
पाय ठेवला वेगावर, तो वेग मात्र कुठेही मंदावताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण त्या गोलंदाजाकडे प्रत्युत्तर नाहीये. रवीनं 6व्या षटकात कमबॅक केलं होतं. तीच अपेक्षा होती यावेळेस आलेला फ्रेकीपटू दीपक कडून. मात्र आतापर्यंत 3 चेंडू आणि 13 धावा मोजाव्या लागल्यात. या षटकातला पुढचा चेंडू वेगामध्ये केला होता बदल. चेंडू पडल्यानंतर आला आतमध्ये आणि योगेश झाला बीट. मात्र इष्टरक्षकाकडून होते चुकी. यावेळेला मिळते 1 धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या होती आता मात्र 114. 3 बाद 114 स्ट्राईक लाईन स्वतः कर्णधार रोहन. अजूनही या डावातले शेवटचे 2 चेंडू आहेत शिल्लक. माफ करा, 110 आणि 110 धावसंख्येवर हा पाहायला मिळतोय षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 116 या धावसंख्येवर. या डावातला अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. भरपूर समाचार घेतला गेलाय कारण की या षटकामध्ये 3 षटकार आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 20 धाबा. यापुढील होणारा सामना एजे स्पोर्ट्स भातसे विरुद्ध किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण. चला, एजे स्पोर्ट्स बादशाहीचा कर्णधार आणि किट्टू स्पोर्ट्सचा कर्णधार यायचंय. बादशाही संघाचा कर्णधार इथं आलाय. किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाचा कर्णधार. आम्ही तुमची वाट बघतोय. जर हे षटक संपल्यानंतर तुम्ही जर इतर हजर झाला नाही तर मग मात्र आपल्याला पेनल्टीचा करावा लागेल सामना. यावेळी शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळतोय चौकार. डावाची समाप्ती होते चौकारानं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 120 या धावसंख्येवर. 2 पेनल्टीच्या ज्या भरत स्पोर्ट्स बेडीसगावच्या संघाला मिळाल्या होत्या त्या होतील ऍड आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 122 या धावसंख्येवर. 42 चेंडू आणि जिंकण्याकरता 123 या धावसंख्येची असेल गरज. यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी इन्व्हाइट करेल महाराष्ट्राचा आवाज, सगळ्यांच्या चाहता समालोचन क्षेत्रामधलं नाव सन्माननीय ओमकार शेटे सर. तत्पूर्वी मी बॅट्समन शाहरुख याला करतो इथे निमंत्रित. क्षेत्ररक्षणाला उतरायच्या आधी मी शाहरुखला करतोय निमंत्रित. कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे आणि इथे असतील मुस्तफा शेख, या स्पर्धेतला दबदबा दबंग हिरो. आतापर्यंत आपला बॅटनं या मैदानावर वादळ निर्माण करणारा दसईचा ढाण्या वाघ मुस्तफा शेख यांच्या शुभ हस्ते बॅट्समन शाहरुख यांना देण्यात येत आहे. जे संघाकडून मिळाले पारितोषिक ₹500 एका वादळी खेळीसाठी बॅट्समन शाहरुख याला संपूर्ण संघानं आपल्या या चाहत्या लाडक्या खेळाडूला प्रोत्साहन मिळावं. पुढच्या सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म जिथे जिथे स्पर्धा होतील तिथे तिथे कायम राहावा याकरता हे ₹500 पारितोषिक. मॅच संपल्यानंतर आपण पारितोषिक पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील ओमकार शेटे सर, त्यांच्यासोबत दोनही कर्णधार. माफ करा, ओमकार शेटे सर इथे सांभाळतील हा संपूर्ण मॅचचा कारभार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधारांच्या सोबत असतील मुस्तफा शेख. अतिशय सुंदर समालोचन अमरदादा राऊत यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकला. अमरदादा राऊत याच्यासाठी एकच बनेल 8 दिवस स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती तो घेऊन जातो. आवाज को नहीं अपने शब्दों को ले जाओ बुलंदी पर, बादलों की गरज नहीं बारिश की, बहुत शार्प और फुल की जाती है. तर अभिनंदन, सो कीप इट अप. आणि आपण वळूया मॅच मध्ये. लक्ष अगदी मोठं 123 धावेचं. सोसावे लागतील घाव, उचलावे लागतील कष्ट. तुम्हालाही सांगता येईल तुमच्या अनुभवाची गोष्ट. आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे केला जाईल नाणेफेकीचा कौल आणि तिथे सज्ज टॉस साठी या धसईचा ढाण्या वाघ. आणि ज्याची फलंदाजी पाहिल्यानंतर मी प्रथमच म्हणालो की शहापूरचा युवराज म्हणजे मुस्तफा शेख. थँक्यू सो मच ओमी सर. सन्माननीय मुस्तफा शेख यांच्या शुभ हस्ते होतो या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल. किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण विरुद्ध एजे स्पोर्ट्स भातसई. सगळे निर्णय समजावून सांगितले जातात. टॉसचा होतोय कॉल.
यावेळेला दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो आपण व्हावं स्थानापन्न, कारण नाणेफेकीचा कौल जिंकलाय हेजे स्पोर्ट्स बादशाह या संघानं. कर्णधार अनुज यांना विचारू इच्छितो की आपला निर्णय काय असेल. बॅटिंग. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. एजे स्पोर्ट्स बादशाह संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि किटू स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलंय. खरं तर दिग्गज खेळाडू आहेत, काय टार्गेट असेल आणि समोरच्या संघासमोर आपण किती धावांचा डोंगर उभा करणार आहात. 100 ते 150 धावांपर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करू. 150 धावांपर्यंतचा शंखनाद केला गेलाय. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील का. नाही आहेत तेच आहेत त्याच 11 तलवारी घेऊन आम्ही मैदानात उतरण्यास सज्ज झालो असा एक यालगार केला गेलाय आपल्याला एजे स्पोर्ट्स बादशाह संघाकडून. आहेत किटू स्पोर्ट्स शेंद्रुणचे कर्णधार मनोज. मनोज यांना विचारू इच्छितो की आता मात्र तुम्हाला बॉलिंग करायची आहे. समोर असतील दिनेश असेल, कल्पेश असेल, हे सगळे दिग्गज खेळाडू आहेत. अशा वेळेला आपलं प्लॅनिंग काय असेल. 150 पर्यंत जाण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांनी ते टार्गेट ठेवले. अशा वेळेला तुमचं प्लॅनिंग काय असेल. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस आहेत का, किंवा मग असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्या जीवावर तुम्ही या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवू शकता. नकुल, अशोक आणि मी स्वतः. आपल्या गोलंदाजांवर आहे परिपूर्ण विश्वास. दोन्ही संघांना मनापासून आहेत खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. येणारा सामना एक वेगळा संघर्ष आम्हाला पाहायला मिळेल. वळूया आपण या सामन्याकडे, जिथे तुमच्या सोबत जोडले जातील या महाराष्ट्रातील समालोचन क्षेत्रातील उत्तुंग नाव आमचे गुरुतुल्य सहकारी ओमकार शेटे सर. थँक्यू सो मच अमरदादा राऊत. त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. जर हे कठीण नसतं तर प्रत्येकानं केलं असतं, कारण कठीण गोष्ट माणसाला एक विक्रमाकडे घेऊन जाते आणि या मॅच मध्ये त्याच आशानी अपेक्षा आपण इथे नक्कीच ठेवतोय. पहिलाच बॉल उंच हवेत, कॅचची संधी आणि थोडस यपश आणि फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक आणि त्याचं रूपांतर अगदी धावा आणि धावांमध्ये होत असताना मैदानावरती एक चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. भाग मिल्का भाग आणि अंपायरचा इशारा, 1 रन शॉट. कठीण काळात स्वतःला एकच सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते. मात्र ती वेळ आता आहे बॅटिंग करणाऱ्या टीम बेडीसगाव क्रिकेट संघाकडे. ओव्हर द विकेट, लक्ष अगदी मोठं आणि बॉलिंग देखील सुंदर. फॉलो थ्रो मध्ये एक चांगला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ आणि लागलाय धक्का. आणि या मॅच मध्ये आता जो दबाव आहे ना, 120 जास्त रनचा, तो सातत्यानं राहील बॅटिंग करणाऱ्या बेडीसगाव क्रिकेट संघावरती. फलंदाज झाले तिथे बाद, लागलाय धक्का. अतिशय चांगली कामगिरी या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला करताना दिसलाय तो म्हणजे संघ तुते, ज्यांनी फलंदाजी करताना एक दमदार कामगिरी केली आणि आता त्यांचे बॉलर रोहन या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असताना एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये नक्कीच त्यांचे पाठीराखे त्यांच्याकडून अपेक्षित करतायत आणि त्यासाठी आता सज्ज झालाय तो म्हणजे बॅटिंग करणारा संघ बेडीसगाव. आणि पहिला चौकार येतोय बेडीसगाव टीमच्या धाव फलकावरती. टीमची टोटल 10 या आकड्यावरती, कारण पहिल्या बॉलवरती देखील चौकार आला होता आणि आता जगदीशच्या बॅट मधून हा चौकार येताना दिसतोय. अजून एक सुंदर फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला संपन्न. एक बॉल बाकी आहे, माफी असू द्या. कारण एक चौकार, एक डबल, एक विकेट आणि नंतर पुन्हा बॅक टू बॅक 2 चौकार इथे येताना दिसलेत या मॅच मध्ये.
अतिशय सुंदर कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल आणि या मॅच मध्ये एक मोठं लक्ष आहे त्यामुळे फलंदाजी देखील तितकीच मोठावी करावी लागेल कारण आपण म्हणतो ना संधी दाट हुटावटे हे आता जुनं झालं आता दार सोडून संधी मिळवणं हे मात्र गरजेचं आहे आणि या मॅच मध्ये आता तीच आशा आणि अपेक्षा या टीम कडनं कुठेतरी ठेवत असेल म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीमचा पाठीराखा वर्ग व्हायचा आशा आणि अपेक्षा भरपूर साऱ्या असतील अशा प्रकारे या मॅच मध्ये क्रिकेट खेळलं जाईल कारण 123 धावेचं लक्ष 7 ओव्हरची मॅच आणि अनेक अडचणी समोर आणि त्या अडचणींसमोर कशा प्रकारे कामगिरी होईल हा पडलेला एक मोठा प्रश्न बॉलर सज्ज होतं बॉलिंग ट्रॅक वर दीक्षित जो एक चांगला बॉलर आहे या टीमचा आणि त्या बॉलर कडनं आशा आणि अपेक्षा या मॅच मध्ये देखील नक्कीच ठेवल्या जातील कारण वेळ आणि खेळ कधी बदलेल हे जसं सांगता येत नाही म्हणून तयारीत तुम्हाला राहावंच लागतं आणि ती तयारी जिंकण्याची आज प्रत्येक संघ घेऊन या DPL 2021 मध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाला अंपायरचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये इथे ऍड होताना दिसेल आणि संघ 1 ने पुढे जातोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 धावा 16 ऑन बोर्ड 16 लॉस ऑफ 1 बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये संघ बेडीसगाव तुते क्रिकेट संघाच्या विरुद्ध फुल टॉस बॉल मिड ऑनच्या वरतून बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला फोल्डर व्हेरी गुड फोल्डिंग आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत 2 रन ऍड होत आहेत टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या 2 ने पुढे जाईल टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती 18 विदाऊट जर आपण पाहिलं तर सिक्सर ही टीम आतापर्यंत रन बनवतीये कारण पॉवर प्ले सुरू 3 चौकार नक्कीच आलेत मध्ये एकही षटकार अजूनपर्यंत आला नाहीये आणि षटकारांचाच प्रवास या मॅच मध्ये करावा लागेल कारण 7 ओव्हर 123 धावेचं लक्ष 2 रनची पेनल्टी देखील होती ती म्हणजे बेडीसगाव टीमला तुते टीमच्या धावफलकावरती ती आपण ऍड केली टोटल झाला 122 आणि 123 करायच्यात राईट आर्म ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढण्याचा मानस एका धावेपेक्षा जास्त मुळीच काही नाहीये आणि एका रनच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना 19 विकेट गेली आतापर्यंत एक बाद होणारे बॅट्समन होते ज्ञानेश्वर जे शून्यावरती बाद झाले आणि आता दीपक आणि जगदीश यांच्यामध्ये पार्टनरशिप या मॅचच्या माध्यमातून होत असताना गोलंदाज तयार एक वेगळी शैली आहे बॉलिंगची मिनी जसप्रीत बुमराह आणि हा बॉल लॉंग ऑफला कॅचची संधी आणि फिल्डर डाऊन द बॉल घेतलाय जेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ आणि बेडीसगाव संघाला लागलाय इथे धक्का आणि कुठेतरी बेड्या घातल्या जातात मी म्हणाल या टीमच्या पायांमध्ये मोठे फटके खेळण्याचे जेव्हा जेव्हा प्रयत्न तेव्हा तेव्हा ते प्रयत्न उद्ध्वस्त आणि विकेट या टीमला गमवावं लागतात दुसरा धक्का लागलाय बेडीसगाव टीमला फलंदाज बाद टीमची टोटल आहे धावफलकावरती 19 या आकड्यानं खरं तर टेनिस बॉल क्रिकेट नाही तर मी इंटरनॅशनल क्रिकेटचं तुम्हाला नक्कीच सांगेल की भरपूर आकडा गाजवला 119 धावा IPL फॉर्मॅट मध्ये ODI क्रिकेटमध्ये 219 टेस्ट क्रिकेटमध्ये 319 हा आकडा भरपूर लकी होता वरेंद्र सेहवाग साठी वॉड शॉट हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय खोदून काढल्यानंतर मिडॉनला क्लिअर करून लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार टीमची टोटल 4 रनने पुढे सरकतीये संघर्ष कुठेतरी आता सुरू झालाय धावफलकावरती धावा 23 हरिकेशच्या बॅट मधून हा हर्ष आणि उल्हास देणारा चौकार आणि त्यामध्ये नंतर हा बॉलरचं कमबॅक एक रन घेण्याचा मानस होतं धाडस मात्र झालं नाहीये चेंडूचा तो डॉट 123 रन करायचे प्रत्येक ओव्हर मध्ये
तुम्हाला मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील. जवळजवळ 17च्या सरासरीने तुम्हाला धावायचंय. त्या बॅटिंग केली तुते क्रिकेट संघासाठी, अर्धशतक झळकावलं. बॅट्समन शाहरुख, बॉलिवूड मध्ये शाहरुख खान आणि DPL मध्ये तुते टीमचा शाहरुख हे नाव मात्र भरपूर आता प्रसिद्ध राहील. त्याची बॅटिंग स्टाईल जर आपण पाहिली तर फक्त चौकार आणि षटकारांमध्येच तो डील करताना दिसला. आता मी स्कोर कार्ड वरती नजर टाकली, चुकून 1 ते 2 सिंगल दिसतात, बाकी सगळे चौकार आणि षटकार तुम्हाला पाहायला मिळतात शाहरुखच्या बॅट मध्ये. आणि टोटल रन्स त्यांना बनवल्या 79. व्हॉट ए इनिंग, का बॅटिंग त्याने केली. त्याने धावफला केना स्कोर बुक वरती राहत नव्हतं, स्कोररला भरपूर करावं लागलं. त्यावेळी समजलं की एक मोठी इनिंग इथे शाहरुखनं खेळली. कारण पहिल्या इनिंग मध्ये अमर राऊत यांचा आवाज तुम्ही ऐकला. शांत स्वभावाचा एक गुणवान समालोचक. आणि मगाशी मुस्तफा शेख यांच्या बरोबर आम्ही भरपूर चर्चा केली की पहिल्या आणि 2 दिवसामध्ये जो अमर राऊत मी ऐकला ना, त्याच्यामध्ये आणि आताच्या अमर राऊतच्या कॉमेंट्रीमध्ये लॉट्स ऑफ डिफरंट मला पाहायला मिळाले. कारण म्हटलं जातं ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे. सो अमर दादा, जेवढं शिकाल तेवढं या संघर्षाच्या दुनियामध्ये तुम्ही टिकाल. आणि समालोचन एक असं क्षेत्र नक्कीच सांगेल की जे तुम्हाला शून्यातून ओळख निर्माण करून देतं. एक वेगळी प्रसिद्धी, तुमच्या नावापुढे एक वेगळा आदर सन्मान तुम्हाला मिळतो. त्यामुळे आपल्या कर्तव्याशी नेहमी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहून काम करा. येणारा काळ 100% तुमचाच असेल. सो कीप इट अप. नामदेव डोंगरे यांचे ते शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोर मोव्स ऑन 26 सॉरी. लॉंगॉनला 1 रन अजून ऍड होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 धावा गुंतालिकेवरती लागलेत. ज्या वेगानं प्रवास हवा आहे तो मात्र होत नाहीये या टीमचा. त्यामुळे आशा आणि अपेक्षा भरपूर जास्त असतील. गोलंदाज सज्ज, उजव्या हातानं ओव्हर द विकेट, सॉरी लेफ्ट आर्म बॉलर आहे, राऊंड विकेट. आणि वाईट यॉर्कर इथे सक्सेस होत असताना आणि चेंडू झाले ते डॉट. सातत्यानं दबाव आणि दडपण या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आणि हा मोठा फटका नक्कीच झाला. मात्र फोल्डर आहेत पूर्णपणे बॅलन्स गमावला. मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूवरची नजर हटली नाही. जे ध्येय होतं ते नजरेच्या आड गेलं नाही. त्यामुळे 2 धावा वाचू शकला क्षेत्ररक्षक आपल्या टीमसाठी. सत्यम तिथे फोल्डर होते आणि चांगली फोल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिली. त्या मॅच मध्ये दबदबा सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर एक तुते टीमच्या नावाचा 3रं षटक सुरू आहे आणि पूर्णपणे अडचणीमध्ये अडकली आहे टीम बेडीसगाव. पुन्हा एकदा मिस्टामिंग लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक करत खेळायचा तो ऑनसाइडला. बॅटच्या भरपूर बॉल खाली येऊन लॉंग ऑफला डायव्हर्ट झाला आणि एक सिंगल ऍड झाली आहे टीमच्या टोटल मध्ये. आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 30. 2 बाद आणि 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. टीमची टोटल धावफलकावर जर सध्या आपण पाहिली ऍड झाले तर अजून 2 रन. आणि आता परिस्थिती बिकट होत चालली. पण हे क्रिकेट आहे, कधी बदलू शकतं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिस्टामिंग कॅच ड्रॉप. संधी होती झेलची आणि झेल झाला मिस. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र या मॅच मध्ये तितकासा फरक पडणार नाहीये. कारण कामगिरी आतापर्यंत उल्लेख राहिली आहे ती म्हणजेच तुते क्रिकेट टीमची. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, तुते गावाच्या क्रिकेटचा दर्जा या मॅच मध्ये आपल्या क्रिकेटमध्ये जपताना दिसली टीम.
बॉलर सज्ज, बॉलिंग ट्रॅक वरती सत्यम. मुक्तजन अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आताच नुकतीच एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचा बस फोल्डर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू राहिला तू ते प्रीमियर लीग मध्ये. आणि आता बॉलिंग साठी तो इथे सज्ज झाला. बॉलिंग मार्क वर सत्यम नाव अगदी सुंदर आहे. आणि पहिलाच बॉल देखील मात्र पुन्हा टाकावा लागेल हे सांगत असताना अंपायर व्हाईट बॉलचा इशारा जतीन भुयाड सरांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. एक्स्ट्रा रन मात्र फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये तू ते टीमला, कारण टार्गेट अगदी मोठं सेट झालंय. फ्रंट फुटला येऊन वॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. एक्स्ट्रा कव्हरला डान्सिंग डाऊन द विकेट आणि इनसाइड आउट आणि बॉल सीमा रेषा पार. गोइंग 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 अँड गॉन. सिक्सर. जगदीश बॅटमन एक दर्जेदार षटकार आला आणि टीमची टोटल 6 ने पुढे सरकतीये. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 4-0 40 धावा गुंतालिकेवरती. प्रशांत पवार अतिशय चांगली कामगिरी करत असताना एका बाजूला मिक्सिंग, दुसऱ्या बाजूला स्कोरिंग. दीपेश दुए आमचे कॅमेरामॅन बाजूला कॅमेरा ऑपरेट करत असताना दुसऱ्या बाजूला आपले पर्सनल कामं देखील कंप्लीट करण्यामध्ये ते बिझी आहेत विघ्नेश दुए. आणि सध्या आता ब्रेक सकाळपासून फर्स्ट टाइम आमच्या सोबत प्रशांत दुएला, कारण प्रशांतला काम करायला भरपूर आवडतं, तो सहजासहजी ब्रेक घेत नाही. सकाळी ते थोडेसे उशीर आले. एक मॅच त्यांनी आराम केला, त्यामुळे आज त्यांना थोडीशी पेनल्टी होती विघ्नेश आणि दीपेश कडनं, त्यामुळे रेट त्यांना रिलीव्ह केलं जेवणासाठी. अजून एक सुंदर फटका. हा बॉल देखील ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, मात्र चेंडू फील्ड झाला. अमरदादा राऊत दुपारचं जेवण कंप्लीट करून आमच्या सोबत आता जॉईन होतील नेक्स्ट इनिंग मध्ये. सध्या षटक मार्गस्थ चौथं. अशा मॅचेस झाल्या की प्रेक्षकांना देखील कुठेतरी थोडासा बोरिंग होतं. आता या मॅच मध्ये संघर्ष कुठेतरी हवा आहे. मी म्हणेल बेडीसगाव टीम कडनं, कारण हरला तरी चालेल मित्रांनो, तुम्ही लढलात कसं हे सगळ्यात महत्वाचं आहे. शहापूरचा युवराज मुस्तफा शेख आपल्यातून थोडीशी रजा घेत असताना दुपारच्या ब्रेक मध्ये लंगोनला क्षेत्ररक्षक. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अमरदादा मला माहिती देतील की यापुढचा सामना एजे भातसई विरुद्ध किट्टू 11 शेंद्रून. कालचं शेड्यूल आहे ना जवळजवळ या टाइमला फिनिश झालं होतं 2:40-45 मिनिटांनी. आज मात्र अजून काही मॅचेस बाकी आहेत. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फटका हवेत आणि प्रयत्न अतिशय सुंदर झाले कॅच साठी, मात्र घेऊ शकले नाहीयेत, कॅरी करता आलं नाहीये. लास्ट मोमेंटला जजमेंट चांगलं होतं. सिंगल डबलनं काही फरक पडत नाहीये, तो म्हणजे टीम तुते क्रिकेट संघाला. म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी टीम बेडीसगाव जब तक चौके और छक्के ना हो. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 48. अजूनही या मॅच मध्ये इथनं जर आपण पाहिलं
तर करंट रन रेट आहे 9.60. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं 25 वरती जाऊन पोहोचलाय. कारण येणारे 3 षटक जे बाकी आहेत 75 रन करायचे आहेत आणि हे टार्गेट देखील मित्रांनो चेस होतं. मला आवडतं नक्कीच एक सामना माझ्या कॉमेंट्री करिअरची आय थिंक फर्स्ट टुर्नामेंट होती. मॅच सुरू होती कोपरोली विरुद्ध वैश्वी या दोन टीम मध्ये. आणि वैश्वी म्हटलं तर रायगडमधली एक बलाढ्य टीम समर्थ कडू ज्याला रायगडचं क्रिस गेल म्हटलं जातं. त्यांच्या टीमनं 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करताना 76 रन केल्या. त्याचं उत्तर देत असताना 4 ओव्हरमध्ये त्या धावा चेस करायच्या होत्या. अर्धशतक ठोकलं होतं त्याच इनिंगमध्ये समर्थ कडून अवघ्या 12 बॉलमध्ये. आणि त्यानंतर बॉलिंग करताना समर्थ कडून एका ओव्हरमध्ये रन्स खर्च केल्या 3 ओव्हर 73 करायच्या होत्या. आणि कोपरोलीचं वादळ नेरे दुंद्रे विभागाचं मंगेश फडकेनं अर्धशतक झळकावत ती मॅच चेस करून जिंकून दिली होती. म्हणजे अशा काही मॅचेस आहेत ना तुम्हाला समोर एक आयडल आदर्श ठेवून अशा परिस्थितीमध्ये लढावं लागतं. 6 बॉल 43 रनची गरज होती. दीपेश माहीनं तो सामना जिंकून दिला होता. त्याचबरोबरीने नुकतीच एक मॅच तुम्ही पाहिली असेल माथेरानला 8 बॉल 46 रनची गरज होती. टेनिस क्रिकेट .inच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सुहास पवार आणि मॅगीनं केलेली बॅटिंग अनंता वाघनं तुम्ही पाहू शकता. त्यांनी 8 बॉलमध्ये 45 रन बनवल्या आणि सुपर ओव्हरमध्ये तो सामना गेला होता. हे क्रिकेट आहे मित्रांनो जिथे सगळं काही शक्य आहे. फक्त मानसिकता तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा जिंकण्याचा असायला हवा. पहिलाच बॉल अतिशय सुंदर टप्प्यावरती रिलीज ऑफ डिलिव्हरी अतिशय सुंदर होतं. लेफ्ट आर्म बॉलर एक नैसर्गिक ताकद त्यांच्याकडे असते आणि नक्कीच त्याचा फायदा उचलताना या आधी देखील तुम्ही बॉलर्सला पाहिलं. आता हा उजवा त्याचा बॉलर आहे तरी देखील अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतो. उंचपुरी शैली आणि त्या शैलीचा फायदा उचलत असताना चेंडू जास्तीत जास्त टॉस कसा होईल हा प्रयत्न तो करतोय. बॅकअप आहे यष्टांच्या मागे कीपरला अतिशय सुंदर प्रकारे तिथे कव्हरिंग देत असताना 2 रन तिथे अजून ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. फायनली संघ 50 वरती पोहोचला. 4.2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर शहापूरचं क्रिकेट आहे जिथे 7 ओव्हरमध्ये मी 146 रन शिरगावला बनवताना पाहिलं. हे शहापूरचं क्रिकेट आहे जिथे 7 ओव्हरमध्ये 122 धावा बनवताना तू ते टीमला पाहिलं. लॉंग ऑनला घेतली कॅच फलंदाज इथे बाद होईल. हे शहापूरचं क्रिकेट आहे जिथे मुस्तफा शेख, अख्तर शेख, सूरज विशे, विशाल भोईर यांच्या टीमला अर्थातच श्रद्धा वॉरियर्सला 116 रन्स बनवताना पाहिलं. हे शहापूरचं क्रिकेट जिथे 103 धावा सहज चेस करताना मी भातसाई क्रिकेट संघाला पाहिलं. आणि शहापूरचं क्रिकेट जिथे कुठलाच आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. संघर्ष आणि सगळं रेकॉर्ड तोडणं आणि जिद्दीनं आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी आणि टीमच्या प्रतिष्ठेसाठी खेळणं म्हणजे शहापूर क्रिकेट. जाऊया डीजे कडे, ऐकू एक संगीत. डीजे नाहीये, नो प्रॉब्लेम. आपण मॅच कडे टीमची टोटल 50. सामना थोडासा एकतर्फा होत चालला. ओव्हर द विकेट बॉलर हाफ ट्रॅकर बॅटची वरची कडा ऑन साइडला हुक करायचं होतं. मिस्की हुक आणि बॉल जाईल फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा 4 रन चौकार. संघर्ष वाढतच चालला. नेक्स्ट मॅच मात्र पाहायला विसरू नका. टेलिव्हिजन सेट आणि आपल्या स्मार्टफोन, मोबाईल किंवा लॅपटॉप मॉनिटरच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जॉईन झालेत. नेक्स्ट मॅच शहापूरचा टायगर इन ऍक्शन कल्पेश जाधव त्यांच्या विरुद्ध किट्टू 11 शेंद्रून. आणि फलंदाज बाद, लागेल धक्का. विकेट चौथी जातीय आणि बोनस पॉइंट ना मॅच जिंकण्याची संधी आता नक्की झाली आहे तू ते टीम कडे. आज एकही सामना कोणतीच टीम सहजासहजी जिंकली नाही आहे. आज कुठेतरी क्रिकेटचे संघर्ष आपल्याला मिळाले. आता पाहायचं या मॅच मध्ये चान्स अगदी मोठी आहे ती म्हणजे तुते क्रिकेट संघाला बोनस पॉइंट ना हा मॅच जिंकण्याचा. बोनस संकल्पना अशी आहे जर तुम्ही चेस करताय तर 4.3 मध्ये तुम्ही मॅच संपवली 15 बॉल बाकी ठेवून तर तुम्हाला बोनस मिळतो. आणि त्याच बरोबरीनं तुम्ही डिफेंड करताना 25 पेक्षा जास्त मॅच जिंकताय तर तुम्हाला बोनस पॉइंट मिळतो. म्हणजे लीग स्टेजला एक बोनस पॉइंट अगदी तुमच्यासाठी एक विनिंग मोमेंट एक्स्ट्रा असेल. कारण एका लीग स्टेजला तुम्ही 2 सामने
जर बोनस पॉईंट जिंकता तर तुम्हाला डायरेक्ट एक मॅच विन झाल्यासारखा अनुभव मिळेल. ओव्हर झाली समाप्त. फक्त औपचारिकता मॅच मध्ये आता बाकी 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 69 रनची गरज आहे आणि 12 बॉल 12 सिक्सर जर मारले तर मग आता मॅच जिंकू शकते. फलंदाजी करणारी टीम जी आहे बेडीसगाव. ₹500 पारितोषिक या बॅट्समन शाहरुख साठी. तर शाहरुखना मॅच संपल्या लवकर कव्हर करा कारण त्याच्यावरती भरपूर जणांची नजर आहे. शाहरुखला रिक्वेस्ट आहे मॅच संपल्यानंतर लगेच येऊन कॅरी करायचंय. बॉल सज्ज. दीक्षित पहिलाच बॉल आय थिंक पुन्हा टाकावा लागेल. यस, गुड डिसिजन अंपायर जतीन सर आणि सावंत सर आणि त्याचबरोबरीनं जतीन सर मॅसेज देत असताना त्या बॉलरला 1 फॉर दी ओव्हर. हाईट फॅक्टर हा कुठेतरी चर्चेचा विषय होता या मॅच मध्ये. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. कदाचित या मॅच मध्ये वाट मोकळी होतीये तुते टीमची. बॉल तयार ऑन साइडला. या इनिंग मधला पहिला नाहीये. इथे देखील वाट पाहावी लागेल. थोडासा आतमध्ये पडला. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराची कुठेतरी उत्सुकता आहे ती म्हणजेच आता डेट ओव्हर मध्ये एक जगदीशच्या बॅट मधून आला होता. त्यानंतर आता कोणता बॅट्समन त्या मैदानावरती ती कामगिरी करेल हा रिप्लाय आमचे कॅमेरामॅन तुमच्या समोर अतिशय चांगलं वर्क करत असताना. चेंडू कुठे पिच होतोय, कसा बॅट वर येतोय, तो कुठे जाऊन आदळेल, सगळं काही तुम्हाला अगदी दाखवत असताना TUNScricket.in ची टीम संतोष नाणेकर, गौरव सावंत हेड आहेत TUNScricket.in चे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. लोबा फुल टॉस. अजून एक बॉल वळवला ऑन साइडला. चेंडू होतो डीप मध्ये. थोडीशी मिसफील्ड तिथे झाली आहे. 6वं षटक सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले या मॅच मधला मला स्वतःला हा प्रश्न आहे की झालाय की नाही. कदाचित मॅच जिंकायचीच नव्हती की काय. टीम बेडीसगावला की पॉवर प्ले घ्यायला देखील कुठेतरी विसरून गेले. आणि लक्षात ठेवा पॉवर प्ले तुम्हाला 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या षटकामध्ये घेण्याची संधी आहे. 7व्या ओव्हर मध्ये नाहीये. 6वं षटक आता सुरू आहे. फुल टॉस बॉल. अंपायरचा इशारा येणं अजूनही बाकी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथं ऍड होतील आणि रिव्ह्यू साठी मागणी ओव्हर द रिस्क आहे का इथे केली जाते आणि येस ओव्हर द रेस साठी रिव्ह्यू घेतला होता बॅट्समनना. ते अंपायरकडे तो मेसेज तो देत होता आणि आता आपल्याला वळावं लागेल आणि हा बॉल बीमार आहे. नो बॉल. युअर रिव्ह्यू रिटर्न आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. बादशाही टीमचे ओनर अशोकजी जाधव यांचे ते शुभागमन झालाय. तर या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रीटचा बॉल शरीरापासून भरपूरच लांब राहिला आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. फ्रीट कंटिन्यू. फ्रीट ज्यावेळी तुम्ही फेस करता मित्रांनो 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्पेशली फिल्डिंग करणारी टीम. तुमचा कीपर लॉंग असेल तुम्ही कीपर क्लोज आणू शकता. जर बॉलर ओव्हर द विकेट बॉलिंग करतो तो राऊंड द विकेट टाकू शकतो. आणि तुम्हाला फिल्डिंग चेंज करायची असेल स्ट्रायकर एंडला जरी तोच बॅट्समन असला तरी तुम्ही फोल्डरला चेंज करू शकता. म्हणजे लॉंग ऑनच्या फोल्डरला तुम्ही मिड विकेटला नेऊ शकता पण पोझिशन तीच राहील. फक्त क्षेत्ररक्षण
ची जी जागा आहे ना ती बदलणार नाही. या 3 गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा, कारण क्रिकेट बदलत आहे, क्रिकेटचे नियम बदलत आहेत. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरतील. बॅटची बाहेरची मोठी करा, चेंडू पडल्यानंतर भरपूर डायव्हर्ट होतं, वहन घेतोय शेवटच्या टप्प्यापर्यंत. अतिशय सुंदर प्रयत्न, वॉट अ फोल्डिंग, वॉट अ एफर्ट. माहितीये मॅच आपल्या बाजूने टर्न झाली आहे, मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत मोठ्या फरकानं बोनस नाही, मॅच जिंकायची आहे. हाच मेसेज हा फिल्डर आपल्या स्टँडर्ड मधून देत असताना जे गलीमध्ये फिल्डिंग करत होते महेंद्र, गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. हे क्रिकेट पाहायला भरपूर मजा येते. ज्यावेळी सगळं काही तुमच्या बाजूने असतं त्यावेळी तरी देखील तुम्ही मेहनत करता आणि एफर्ट होतं. शॉर्ट हर्डमॅनच्या महेंद्र या फिल्डरचं ऑन साइडला इनफिल्डच्या वरून चेंडूला दिशा दिलीये, वळवला बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 74, 74 धावा आणि षटक पूर्ण झालंय. ते म्हणजे इथे 6वं आणि आता लास्ट ओव्हर बाकी आहे. आणि लास्ट ओव्हर मध्ये जरी 36 धावा आल्या ना तरी बोनस पॉइंट मॅच जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते लांब राहील. अन्यथा जर इथे तुम्ही 20 रन बनवताय तरी देखील बोनसची संधी आहे, ती म्हणजे समोरच्या टीमला जरी तुम्ही 22-23 धावा बनवता तरी बोनस पॉइंटने मॅच जिंकू शकते. आणि समोरचा संघ जर विथ बोनस जिंकला लीग स्टेजेसला तुम्हाला नंतर ती मॅच आठवण येईल की आपण या टीम समोर हारलो, पण जो बोनस दिला तो आपल्याला महागडा पडला. अशोकजी जाधव पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय आपल्याला या मंचकावरती. भातसाईचे पुरस्कर्ते आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि आता बोनस पॉइंटचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी जवळ येताना दिसतंय. आता रन झाले टोटल 75. इथनं तुम्ही 23 धावा बनवल्या तर तुम्ही 98 पर्यंत पोहोचाल, तरच तुम्ही बोनस पॉइंट इथे थांबवू शकता. 5 बॉल मध्ये जर 23 आल्या तर स्विच हिटचा मानस आणि हा चेंडू जातो इथे डॉट आणि अगदी मोठ्या फरकानं हा सामना जिंकण्याचा प्रयत्न इथे करतीये ती म्हणजे टीम तुते. अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं तुते क्रिकेट संघानं. 75 रन, विकेट गेल्या 4, त्यांनी बनवल्या होत्या 122, 123. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही डगआउट मध्ये खेळाडूंनी थांबायचं आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम भातसाई संघ. आणि निर्णय त्यांनी घेतला फलंदाजी करण्याचा आणि इन्व्हाइट केलंय किट्टू शिंद्रूनला. मला थोडासा प्रश्न पडला टॉस जिंकून भातसाईनं बॅटिंग का केली, कारण मागच्या मॅच मध्ये 103 धावा तुम्ही सहज चेस केल्या होत्या. पाहिजे काय रणनीती आहे नेक्स्ट मॅच मध्ये समजेल. ज्यावेळी संघ खेळ भातसाई किट्टू 11 शिंद्रूनच्या विरुद्ध. हा चेंडू ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती, सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि येतोय चौकार. आमच्या हॉलंडी असेटचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी तैनात राहायचं. आजच्या दिवसातील अजून 3 सामने बाकी आहेत आणि लक्षात घ्या नेक्स्ट मॅच आम्ही स्टॉपवॉच सुरू करतोय. तुम्हाला काही करून 40 मिनिटांमध्ये नक्कीच तुमची षटकं आहेत ना ती पूर्ण करायचीच आहेत. 2 मिनिटं स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे तुम्हाला, तरी आम्ही 3 मिनिटं एक्स्ट्रा देतोय, कारण 7 षटकांसाठी 35 मिनिटं लागतात आणि तुम्हाला आम्ही तरी देखील 40 मिनिटं देतोय. तुमचा टाइम स्टार्ट होईल पहिल्या बॉल पासून. अजून एक सुंदर फटका उंच हवेत, क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, घेतला एक सुंदर झेल आणि अजून एक फलंदाज बाद होईल. आणि या ओव्हर मधले आता बॉल बाकी आहे, शेवटचा एक थांबायचा बॅट्समन, लास्ट बॉल बाकी आहे. थँक्यू डीजे. लास्ट बॉल इन सेकंड सेशन. पहिलं सत्र देखील राहिलं तू ते टीमच्या नावावर, दुसरं सत्र देखील तू ते टीमच्या नावावरती. अभिनंदन. बोनस पॉइंट ना मॅच जिंकण्यासाठी 1 पाऊल दूर आणि हा सामना जिंकलाय अगदी मोठ्या फरकानं. बोनस पॉइंट विथ विक्ट्री फॉर टीम तुते.
थँक्यू डीजे. तर शाहरुखला दिले जातील 500 रुपयाचं पारितोषिक आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे शाहरुख. वेल प्लेड. 79 इंडिव्हिज्युअल त्यानं बनवल्या आणि या मॅच मधला एक मोठा विक्रम या पूर्ण टुर्नामेंट मधला डीपीएल मधला नक्कीच एक मोठा विक्रम इथे राहील तो म्हणजेच शाहरुखच्या नावावरती.